नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं इलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे सरकार निवडून आलेले आहे त्या सरकारमधील जे मंत्रिपद आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याच परीक्षेमध्ये एखाद्या खात्याची जर एक्झाम असेल तर त्या खात्याचे मंत्री कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. जसं की आरोग्य विभाग भरती 2023 असेल, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत असे प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मंत्री कोण आहेत, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री कोण आहेत त्याच्यावर प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. कारण परीक्षेमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री कोणते आहेत ते प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाईम न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे जे नवनियुक्त मंत्री आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फडणवीस सरकारचे खाते वाटप आहे. तर याच्यामध्ये फडणवीस सरकारने खाते वाटप केलेलं आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळी पदे दिलेली आहेत. तर याच्यामध्ये आपले जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत. तर मुख्यमंत्र्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात खाते असतात आणि त्याच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा खूप मोठी खाती या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. खात्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते आलेले आहे. कारण गृह खाते हे अतिशय महत्त्वाचे असते आणि ते खाते प्रामुख्याने मुख्यमंत्र्याकडेच दिलं जातं. त्याच पद्धतीने ऊर्जा खाते असेल, त्याच्यानंतर न्याय व विधी खाते, त्याच्यानंतर सामान्य प्रशासन खाते, माहिती आणि जनसंपर्क खाते आणि अशी खाती ज्यांचं वाटप केलं गेलं नाही अशी जी सर्व खाते आहेत ती सर्व खाती कोणाकडे आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाते आहेत ते आपण पाहिलेलं प्रामुख्याने आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्या महाराष्ट्राला मागच्या पंचवार्षिक जे इलेक्शन झालेलं होतं त्याच पद्धतीने यावेळीसुद्धा महाराष्ट्राला एकूण 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. तर हे 2 उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. तर बघा, या ठिकाणी परीक्षेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करायचं नाही. कारण मागच्या वेळेस मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते आणि उपमुख्यमंत्री हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस होते. परंतु यावेळेस काय झालेलं आहे तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि हे 2 उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. तर याच्यामध्ये बघा, पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण ही 2 खाती देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सुद्धा अतिशय महत्त्वाचं खाते असतं आणि त्यामुळे अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क याचं खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील मंत्री आणि त्यांच्याकडे आलेले खाते कोणते आहेत ते पाहूया. तर पुढे जे मंत्री आहेत ते प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास आणि रोजगार खातं आलेलं आहे. हे आपल्या जे बेरोजगार मित्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं खातं आहे. कारण याच्यामार्फत अशा बेरोजगार युवक युवतींना कौशल्याचं जे प्रशिक्षण असतं किंवा रोजगार मेळावे असतात हे भरवले जातात किंवा रोजगार काढले जातात. त्यामुळे हे खातं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे खातं आहे ते मार्केटिंग प्रोटोकॉल खातं जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा याचं खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्या पंकजा ताई मुंडे आहेत, त्यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन हे खातं महत्त्वाचं आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल विभाग हे खाते देण्यात आलेलं आहे. महसूल खातं सुद्धा प्राधान्याने अतिशय महत्त्वाचं खातं समजलं जातं. कारण हे आपण जे मंत्री पाहणार आहोत ते सर्व कॅबिनेट मंत्री आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची जी खाते आलेली आहेत त्याची आपण माहिती पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खातं देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ जे आहे ते सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं
जे खाते आहे ते वैद्यकीय शिक्षण. बघा यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण ही दोन महत्त्वाची खाती ही कोल्हापूरच्या मंत्र्यांकडे गेलेली आहेत आणि याच्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील जे खाते आहे ते ओबीसी कल्याण आणि दुग्ध उत्पादन हे खातं अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य हे खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाचं जे खातं आहे ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण हे खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील जे खातं आहे ते परिवहन खातं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये परिवहनामध्ये वेगवेगळे विभाग असतात, जसं की विमान वाहतूक असेल, त्याच्यानंतर रेल्वे वाहतूक असेल, त्याच्यानंतर रोड वाहतूक असेल. याच्यामध्ये जे परिवहन आहे ते प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मदत आणि पुनर्वसन, बघा आपत्ती व्यवस्थापन वगैरे असतं तर हे खातं मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर रोजगार हमी, फलोत्पादन, खारफुटी विकास हे खातं भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील जे खातं आहे ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं खातं आहे. ग्रामीण भागाशी संबंधित, ग्रामीण भागातला जो विकास होत असतो त्याच्याशी संबंधित खातं आहे आणि हे खातं जयकुमार गोरे यांच्याकडं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न औषध प्रशासन खातं देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढील जे मंत्री आहेत ते संजय सावकरे